मराठा जागृती मंचच्या वतीनं दरवर्षी पानिपत शौर्य दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यंदाचं हे 22वं वर्ष होतं। कर्नालपासून रॅलीनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली। बस्ताडा इथं रॅलीची सांगता होऊन तिचं सभेत रूपांतर झालं। यावेळी छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांसह महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातून पानिपत प्रेमी उपस्थित होते। याप्रसंगी पानिपत युद्धात शहीद झालेल्या सर्व वीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बाल शाहीर वीर फणसे आणि शर्वरी फणसे यांच्या शाहिरी गाण्यानं पानिपतचा जाज्वल्य इतिहास आणि मराठ्यांच्या शौर्याला उजाळा देण्यात आला। या कार्यक्रमाला रोड मराठा समाजाचे अमन गोलन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्र रक्षणासाठी शिवरायांची नीती वापरली तरच राष्ट्राचं रक्षण होऊ शकतं असं सांगितलं। या प्रसंगी वीरेंद्र मराठा, होळकर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नवरत्न होळकर, बस्ताडा गावचे सरपंच सुरेश मराठा, माजी सरपंच राजेंद्र मराठा, जयपाल चव्हाण, बाजीराव खाडे, श्रीमंत कोकाटे, मराठा जागृती मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते।